जालनामधील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई गावात पौर्णिमेनिमित्त एकत्र येत सर्व उपासक उपासिकांनी स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले। यावेळी सरपंच पंचफुला बोर्डे, ग्रामविकास अधिकारी एस.बी. साळवे, प्राध्यापक अनिल मगर, संतोष बोर्डे, डॉ. देवानंद बोर्डे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। सन्न सब्बार विजयाक्का पत्तो सब्बाती वंदाती बोधिपादमम इमे हेती महाबोधी लोकनाथेन पूजिता अहंपी ते नमस्तामी बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। या उक्तीप्रमाणे या ठिकाणी ज्या झाडाखाली तथागताला ज्ञान प्राप्त झालं ते झाड म्हणजे त्यांच्या बोधित्वाच्या या ठिकाणी साक्षीदार होतं। त्याचा पुढचा पायंडा घेताना संत तुकाराम म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे आळविती। खऱ्या अर्थाने वृक्ष आमचे मित्र आहेत, सखे सोयरे आहेत। या ठिकाणी अंतिम क्षणी येताना या स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी तो वातावरण दुःखमय वाटलं नाही पाहिजे, ते कुठेतरी सुखकारक वाटलं पाहिजे, आल्हाददायक थोडं वाटलं पाहिजे। जाणं तर प्रत्येकालाच आहे, पण जाताना आपण काहीतरी मागे ठेवून जावं, एक वेगळ्या पद्धतीची चेतना निर्माण व्हावी यासाठी या स्मशानभूमीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं माता भगिनींच्या वतीनं या ठिकाणी या स्मशानभूमीचं सुशोभीकरण आणि वृक्षारोपण करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आल्हाददायक वातावरण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे। त्यांचं मनपूर्वक हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचं ज्यांनी जी संकल्पना आली, सरपंच असतील, सर्व ग्रामस्थ असतील, सर्व ग्रामपंचायत असतील किंवा सर्व समाज बांधव असतील, यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी खरोखर कौतुक करतो। आणि यासाठी फक्त या ठिकाणी झाडं लावून ते झाडं जोपासण्याचंही काम आपल्याला करायचं आहे। त्यानंतर पुढचा संकल्प इथे असा आहे की एक वेगळ्या पद्धतीनं लोक आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना कळावा म्हणून काही सुविचार लिहिले जाणार आहेत। त्याच पद्धतीनं बाहेरून आलेल्या लोकांची बैठक व्यवस्था या ठिकाणी अंत्यविधीचे सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे। आम्ही इथं झाडं लावून राहिलो, स्मशानभूमीत सगळ्यांच्या शांततेत चांगलं वाटलं पाहिजे, इथं वातावरण चांगलं दिसलं पाहिजे म्हणून याच्याकरता झाडं मेलेल्या लोकांसाठी झाडं लावतो। आज 8/8/2025 या रोजी आम्ही स्मशानभूमीमध्ये झाडं लावत आहे आणि पहिली कलम पिंपळाची लावत आहे। त्या पिंपळाच्या कलमामुळे शरीराला ऑक्सिजन मिळते। कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज होती आपल्याला, आज त्याची आपण झाडाची स्मशानभूमीमध्ये लावत आहे, त्याच्यामुळे आपण भरपूर जणांना ऑक्सिजन मिळण्याची सुविधा आहे। माझा जय भीम। आज पौर्णिमेनिमित्त आम्ही आज पिंपळगाव रेणुकाई येथील सर्व ग्रामस्थ महिला यांनी आज झाडं लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हे झाडं लावणं म्हणजे आमच्या ज्या झालेल्या ज्या पिढ्या आहे त्यांच्या स्मरणानिमित्त हे झाडं लावण्याचा कार्यक्रम करत आहे। आणि याच्यानंतर हे झाडांना सगळ्यांना इथं आलेल्या गेलेल्यांना सुखी आणि समृद्धी वातावरण वाटावं यासाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। घरातले 1 महिना झाला जाऊन त्यांच्या निमित्तानं आम्ही झाडं लावून राहिलो। इथं आम्ही नागरिक सरपंच आहे, आमच्या निमित्तानं तुमची गाववाल्याची सुद्धा करून देऊ राहिलो। पौर्णिमा निमित्त पिंपळगाव रेणुकाई येथे दलित समाजाची स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तसंच या वृक्षारोपणमुळं इथं जेही म्हणजे मृत्यू पावलेले जर व्यक्ती आले त्यासोबत त्यांचे आलेले पूर्ण नागरिक इथं आल्याच्या नंतर एक शांतमय वातावरण त्यांना निर्माण व्हावे आणि या झाडानिमित्तानं आपल्याला म्हणजे आपल्या शरीरासाठी ऑक्सिजनसाठी बी खूप महत्त्वाचे आहे। त्यासाठी आम्ही इथं सर्व जणांनी वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवलेला आहे। जय भीम। सर्वप्रथम मी सर्वांना सप्रेम जय भीम करतो। आजचा हा एकदम आनंदाचा दिवस, आज पौर्णिमा असल्या कारणाने आपण सर्व पिंपळगाव येथील बौद्धवासियांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला तो एकदम अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय आहे। त्याबद्दल मी सर्वांना एक शुभेच्छा देतो। तसेच आजची आपण जी स्मशानभूमी बघता या ठिकाणी आपण मागच्या 1-2 घटना जेव्हा घडला तेव्हा आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष भाऊ देशमुख यांच्यावर त्याचा फार मोठा परिणाम झाला। संतोष भाऊ बोर्डे यांच्या मनावर फार परिणाम झाला आणि त्यांनी एक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व स्मशानभूमीची स्वच्छता आता आपण सर्वजण बघू शकता
की एक दोन आपल्या अंत्यविधी या ठिकाणी झाल्या होत्या, त्याच्या अगोदरची परिस्थिती आणि आजची परिस्थिती एक आज खरोखरच एक असे सुंदर आणि स्वच्छ ठिकाणी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून केलेला आहे। आणि ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आनंदाने आणि हिरारीने भाग घेऊन करत आहात, याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंगल कामना व्यक्त करतो। जय भीम, नमो बुद्धाय।